हॅलो गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता झाले आहे सकाळ आणि सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि मुलं उठलेली आहेत. त्यांची शाळेची तयारी चालू आहे आणि मला पण टिफिनसाठी आता तयारी करावी लागणार आहे. तर चला मग फटाफट लेट्स बिगिन. सो टिफिनला मी बनवलेला रगडा आणि सकाळ सकाळ ॲक्च्युली असं वाटलं की मुलांना काहीतरी वेगळं देऊया टिफिनला. आणि त्यांची फरमाईश होती, ते खूप दिवसापासून बोलत होते की मम्मा आम्हाला रगडा खायचा आहे. पॅटस तर काय मला बनवायला झालं नाही. तर हे जे तुम्ही बघता, मी ऑलरेडी रात्री चॉपिंग कटिंग करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. आणि रगडा जे आहे ते थोडंसं थंड करायला मी ठेवलंय. तोपर्यंत या दोघींची केस मी बांधून घेते. आणि इथे गप्पा चाललेले दोघींचे. आणि तपस्याचे जे केस आहेत ते आता लांब झाले आहेत, म्हणून वरती फोल्ड करून मला ते बांधावे लागतात. आणि आता ती 10th स्टँडर्डमध्ये आहे, म्हणून तिचे केस मी आता कापणार नाही, बिकॉज नेक्स्ट इयर ती कॉलेजला जाईल. दॅट्स वाय ॲज इट इज तिचे केस वाढवणार आहे. तर रगडा जो आहे तो थंड झालेला आहे आणि मी टिफिनमध्ये भरते. तर हे तालुकांचे नवीन टिफिन आहेत. माझ्याकडे स्टीलचे पण आहेत, लास्ट टू लास्ट इयरचे, पण तालुकांना हे नवीन असल्यामुळे हेच हवं होतं. त्याच कारणाने मी रगडा थंड करायला ठेवलेलं, बिकॉज आय नो की हे प्लास्टिकचे टिफिन्स आहेत, याच्यामध्ये गरम वस्तू भरली नाही पाहिजे. दॅट्स द रिझन मी पूर्णपणे थंड केलं. आणि इथे टमाटर आणि कांदा जे आहे मी वेगळं देते, मी मिक्स नाही करत आहे. आणि चटणी जी आहे ती फक्त मी मिक्स करते. ही गोड चटणी आहे आणि इवन तिखट चटणी, गोड चटणी तिखट चटणी जी आहे ती मी मिक्स करते. आणि कांदा आणि टमॅटो जे आहे ते मी वेगळं देणार आहे, बिकॉज त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा जो स्वाद आहे तो वेगळा होतो. आणि मुलांना असं वेगळं वेगळं टिफिन देण्यामध्ये जी मजा आहे, म्हणजे कसं असतं ना, आपण जेव्हा रेसिपी बनवतो आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घालतो ना, त्याच्यात एक वेगळीच मजा असते. तर ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या मी आणलेल्या 10 रुपयाच्या एक रात्र अगोदर, बिकॉज त्यांना त्या हव्या होत्या. मी त्यांना सांगितलं की नका हे करू, पण त्या काही ऐकले नाही. त्यांना त्या रगड्यामध्ये हव्याच होत्या, म्हणून मी फक्त 10 रुपयाचं थोडंसंच आणलं. आणि हे जे टिफिन जे आहे हे एवढं सुपर्ब आहे ना की जरा पण स्पेल नाही होत, पडत नाही, कारण आतमध्ये जे आहे ते त्याला रबर पॅकिंग आहे. मी दाखवलं जसं की ते खूप छान आहे. आणि इथे मुलं जे आहेत ती तयार झाली आहेत आणि शाळेला निघालेली आहेत. तर मुलं गेली आहेत शाळेला आणि आता वाजले आहे 7. ॲक्च्युली थोडंसं लेट झालं त्यांना, तर 7 वाजले आहेत. आणि आता पाणी येणार 7:30ला, तर मी पाणी भरणार आहे आणि बघूया मग. तो पाणी भरून झालेलं आहे आणि आता इथे चालू आहे नाश्त्याची तयारी. तर चला तुम्ही पण या नाश्ता करायला.
मस्त छान झालं आहे. आणि रगडा तुम्ही खाल तर गरमच खा. जर तुम्ही गरम गरम खाल तर तुम्हाला गॅस नाही पकडणार. आणि जेव्हा वटाणे शिजत टाकाल तेव्हा त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ आणि थोडंसं हिंग तेही टाकलात तरी गॅस पकडणार नाही. ज्यांना गॅसचं किंवा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, वटाणा खाण्याने पोट फुगतो, तर त्यांना हे प्रॉब्लेम होणार नाही. कारण आता पावसाळा आहे तर होईल तेवढं हिंग वापरा. इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. तर चटण्या ज्या आहेत ते मी अगोदर बनवूनच ठेवलेले आहे. माझ्याकडे ऑलरेडी चटण्या ज्या असतात ते असतातच माझ्याकडे फ्रीजमध्ये थोडेफार, बिकॉज मला ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि माझ्या घरामध्ये चाट हे सगळ्यांचं फेवरेट आहे. त्याच्यामुळे कधी चाट बनेल ह्याचं काहीच हे नाही. कुरमुराचं पॅकेट माझ्याकडे रेडीच असतं. तर भेल जर खायची असेल, कांदा टमाटा चिरला, गोड चटणी तिखट चटणी टाकली आणि नॉर्मली जे फरसाण असेल ते वरतून जळून आम्ही खातो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या घरात रेडीच असतात. सो आज त्यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून विचार केला की थोडं वेगळं काहीतरी देऊया, चाट देऊया, म्हणजे मुलं खुश होतील. बघूया कसं काय. आणि जे पुरी आहेत ते ऑलरेडी मी काल 10 रुपयाचे नॉर्मल असं चपटे पुऱ्या असतात ते मी आणून ठेवलेले. माझे मिस्टर जे आहेत ते या पुऱ्या खात नाहीत, त्यांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना दिलेलं नाही आहे. मीच पुऱ्या टाकून खातात. ते थोडेसे हेल्थ कॉन्शियस आहेत म्हणून त्यांना आवडत नाही. आणि रगडा खरंच खूप छान झाला आहे. तुम्ही पण या खायला. आणि कधीतरी आपल्या मुलांना वेगळं काही टिफिनमध्ये आपण देऊ शकतो आणि नाश्त्याला पण खाऊ शकतो. तर नॉर्मली आपण नाश्त्याला घरचंच नॉर्मली चपाती भाजी असंच गोष्टी असतात, पण मुलं पण वैतागतात आणि आपण स्वतःही वैतागतो. कधीतरी काहीतरी असं वेगळं. मी माझ्या नाश्त्यामध्ये मोस्टली इडलीच असतं, कारण मला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खूप आवडतं. चपाती भाजी खूप कमी असतं, जेवणामध्येच असतं, त्याच्यामुळे आज काहीतरी वेगळं. तर पावसाळा चालू झाला आहे, सगळ्याची काळजी घ्या. पाणी गरम करून प्या. पावसात भिजू नका. पूर्णपणे नाही चालू झाला आहे तरी पण स्वतःची काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. शक्य ते जे काही बनवायचं असेल ते तुम्ही घरातच बनवा. आणि हा जो रगडा आहे मी रात्री बॉईल करून फ्रीजमध्ये ठेवलेला, सकाळी परत 2 शिट्या मारल्या त्याला आणि मुलांना टिफिनमध्ये दिला. तर असं काही प्री प्रॅप तुम्ही ऑलरेडी करून ठेवू शकता. जसं की तुम्हाला टिफिनमध्ये मुलांना बटाटे वडे द्यायचे तर तुम्ही बटाटे वड्याची भाजी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. सकाळी त्यांना फ्राय करून देऊ शकता. अशा ज्या गोष्टी आहेत तुम्ही प्री प्रॅप करून जर ठेवलात, कटिंग चॉपिंग करून ठेवलात, तर हे तुम्हाला खूप बरं पडेल ॲक्च्युली. तर मी तसंच केलेलं आणि फटाफट झालं. तर तुम्हीही तुमच्या मुलांना नक्की टिफिनमध्ये काहीतरी असं वेगवेगळं द्या, जेणेकरून तुमचे मुलं शाळेला जायला उत्सुकतेने उठतील आणि टिफिनमध्ये काय आहे नेहमी उत्सुकता लागली राहील त्यांना. तर चला, कामं पडलेली आहे, मी नाश्ता करून घेते आणि आवरून घेते. सो इथे मी कुकर लावायला घेतले आणि आमचा नाश्ता झालेला आहे आणि जेवणाची तयारी करून घेते. तर याच्यामध्ये जे आहे मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ जी आहे ती मिक्स केलेली आहे. अर्ध म्हणजे हे मुगाची डाळ आहे आणि अर्धी जी आहे ती तुरीची डाळ आहे. बिकॉज मुगाची जर तुम्ही अशीच डाळ बनवलात ना तर ती डाळ खूप घट्ट होते आणि तुरीची डाळ बनवलात तर ती थोडीशी गॅस्ट्राईट प्रॉब्लेम करते आणि खूपच पातळ होते. त्याच्यामुळे बॅलन्स करायला पातळ आणि जाडचं ही दोन्ही डाळ मिक्स करायची. हेल्थवाईज पण चांगलं असतं. काही लोक मसूरची डाळ बनवतात, तर मसूरच्या डाळीमध्ये पण मुगाची थोडीशी डाळ जर तुम्ही हाफ मिक्स केलात तर उत्तम आहे. आणि मी मसूरची डाळ कधीतरी खाते, खात नाही असं नाही आहे, सगळं खातो आम्ही, पण कधीतरी खाते. पण ती चवीला खूप छान लागते तुरीच्या डाळीपेक्षा. तांदूळ जे आहेत ते मी 3 वेळा धुवून घेते, कारण स्वच्छ व्हायला त्याला वेळ लागतो आणि व्यवस्थित असं
कारण आजकाल कुठलीही गोष्ट विदाऊट केमिकल आणि विदाऊट पेस्टिसाइड्स बनत नाही. त्याच्यामुळे ह्याला छानपैकी असं मस्तपैकी धुवून घ्यायचं फर्स्ट वॉशमध्ये, ताकी काही जर केमिकल यूज केलेलं असेल किंवा काही असेल तर ते निघून जाईल. आणि पहिला जे आहे राशनचे तांदूळ लोक खायचे ते कॉमन होतं आणि ते कच्चे तांदूळ असायचे अनपॉलिश्ड. पण आता तसं नाही आहे आणि जिथे बघा तिथे पॉलिश्ड राईस, पॉलिश्ड डाळ अशी भेटते. आणि जर तुम्ही ॲक्च्युअल ऑर्गॅनिक घ्यायला गेलात तर ते खूपच महाग आहेत आणि ते सगळ्यांना परवडत नाही. त्याच्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता की याच्यामध्ये केमिकल आहे किंवा हे आहे, जर तुम्ही मनामध्ये विचार करून खाल्लात तर ऑब्व्हियसली ती गोष्ट तुम्हाला खटकेल किंवा तुम्हाला पचणार नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे मनामध्ये काही विचार न करता खायचं. फक्त एवढंच की आपलं हेल्थचं हे करायचं, हेल्थमध्ये जसं की थोडंसं म्हणजे हेल्थ कॉन्शियस राहायचं. असं आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थित धुवून घ्या, तर व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. तर माझे मिस्टर जे आहेत ते खूपच विचार करतात या गोष्टीमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की साखर खायची नाही, मैदा खायचा नाही. बरोबर आहे, पण आता मला सांगा आजकालच्या जनरेशन किंवा आजकालच्या याच्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी आपण खातो आणि ज्याच्यामध्ये मिलावट नाही, असं एकही गोष्ट मला सांगा. आणि न्यूजमध्ये तर एवढं काय काय सांगितलं जातं ना की विचार करू नका. की म्हणजे एवढं भेसळयुक्त दूध भेसळणी बनतं आहे, काय काय म्हणजे असं किती काय जे आहेत ना पकडले गेलेले आहेत कुठे कुठे कशा कशाने काय काय बनते. त्याच्यामुळे जर विचार करायला गेलं ना तर डोकं ना असं भणभणतं. त्याच्यामुळे होईल तेवढं चांगलं खायचा प्रयत्न करायचं, घरचं खायचा प्रयत्न करायचं. आणि आपण जे खातो आहे तर सगळ्यात अगोदर त्याला पाया पडायचं, मनामध्ये नामस्मरण करायचं देवाचं की हे देवा, आम्ही जे पण खातो आहे ते तुझ्या कृपेने आम्हाला भेटतं, आमच्या नशीब. लाईट गेली ना, तर आमच्या इथे लाईट गेलेली आहे. मेसेज आलेला मगाशी म्हणून मी मोबाईल वगैरे सगळं चार्ज केलेलं अगोदरच. तर हां, मी काय बोलत होते, हां, तर जेवायच्या अगोदर जे आहे देवाला पाया पडायचं, नामस्मरण करायचं. आणि इवन जेव्हा जेवण आपण बनवतो तेव्हा जर तुम्ही कुठलं तुम्हाला श्लोक येत असेल, कुठलं भजन येत असेल किंवा तुम्ही कुठल्याही देवाचं आरती किंवा म्हणजे नॉर्मली कुठलंही भक्तिगीत किंवा श्लोक आहेत हे लावून जर तुम्ही जेवण बनवलात तर तुमचे जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते त्या जेवणामध्ये उतरतात आणि ते जेवण न राहता ते प्रसाद होऊन जातं. आणि प्रसाद खाण्याने कधीच कुठलीही गोष्ट हानिकारक नसते. प्रसाद जे आहे ते आपल्या सेहतसाठी चांगलंच असतं, कारण त्याच्यामध्ये देवाचा आशीर्वाद असतो आणि आपले पॉझिटिव्ह वाईब्स असतात. तर आय होप सो मी जे काही सांगितलं ते तुमच्या पल्ले पडलं असेल किंवा समजलं असेल तुम्हाला. तर त्याच्यामुळे तर बघा मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत, डाळ धुते आणि आता कुकर लावते. डाळ पण तसंच 3 वेळा धुवून घेणार आहे स्वच्छ आणि मग कुकरला लावणार आहे. इथे कुकर जे आहे लावून झाले आणि लाईट ॲक्च्युली गेले, गरमी होते. बघू आता. इथे मी भाजी बनवायसाठी गॅसवरती हे चढवलं आहे, त्यात तेल टाकलं आहे आणि याच्यात राई जिरा टाकलेला आहे. खूप सिंपल पद्धतीने ही भाजी बनते आणि खूप छान आणि यमी बनते. काहीच टाकायचं नाही आहे. राई जिरा टाकल्यानंतर आपल्याला टाकायच्या आहेत 2 मिरच्या, कारण आमच्या घरात जास्त तिखट खाल्लं जात नाही म्हणून. हे बघा मी एकामध्ये 2 करून 2 मिरच्या घेतल्या आहेत, ते मी याच्यात टाकणार आहे. आणि त्यानंतर टाकणार आहे कढीपत्ता. आणि ते व्यवस्थित चटकल्यानंतर हे बघा हे टाकायचं. त्यामध्ये भोपळा टाकून घेतला आहे. आता ह्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. आणि नंतर याच्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ. त्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आहे, थोडीशी, जास्त नाही. याने कसं थोडंसं टेस्ट एनहॅन्स होतं. भोपळा ऑलरेडी गोड असल्यामुळे जास्त साखर नाही टाकायची, थोडीशी टाकायची. आणि याला चांगलंपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर कुकरचं जे झाकण आहे ते लावायचं आहे. आणि मी माझ्या कुकरला 2 शिट्या देते. मस्त अगदी मऊ भाजी शिजून तयार होते. डाळ भाताबरोबर खायला अगदी मस्त. सिंपल पद्धतीची भाजी आहे आणि खूप हेल्दी आहे.
भोपळा हे मुलं असंच खात नाही, पण तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि इन केस जर अशा प्रकारेही त्यांनी खाल्ली नाही तर हीच भाजी जेव्हा उरते किंवा अशी भाजी तुम्ही बनवून डाळीमध्ये मिक्स करू शकता, ती पण खूप छान लागते. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून इन्हॅन्स करायचं असेल तर थोडंसं सांबार मसाला टाकून बनवायचं. सांबारसारखंच लागतं, खूप छान लागतं आणि खूप हेल्दी असते आणि खूप चांगलं. बोला. रात्री याला सांबारसारखं बनव. ओके. तर मी नेहमी काय करते, अर्धा किलो भोपळा आणते आणि दुपारी जी भाजी खाल्ल्यानंतर जी भाजी उरते त्याला मॅश करते आणि उरलेल्या डाळीमध्ये टाकते आणि रात्री त्याला तडका देऊन सांबारसारखं बनवून मग आम्ही सांबार खातो. तर असं करते. तर जर ही भाजी उरली तर मी तसंच करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की कसं केलं. ओके. तर लाईट जी आहे ती आलेली आहे आणि बाहेर पाऊस पण पडतोय आणि मस्त वातावरण थंडगार झालेलं आहे. सो काल मी भोपळा आणि ही भाजी आणलेली आणि हे मी रात्री बनवणार आहे, त्याच्यामुळे आत्ता जे आहे ते निवडून ठेवते. आत्ता निवडून ठेवलं की रात्री कापून ह्याला धुवून मग मी फोडणी देणार, म्हणजे कसं जरा बरं पडतं पटकन बनवायसाठी. तर ही जी आहे हिरवी चवळी आहे आणि ही मी कशी बनवते हिची जे बनवायची पद्धत आहे रेसिपी तुम्हाला रात्री दाखवते. ठीक आहे. भाजी झालेली आहे, 2 शिटी जे आहे ते काढलं, मस्तपैकी शिजली आहे भाजी. एकदम मऊ झाली आहे बघा, अशी मऊ मऊच झाली तेव्हा छान वाटते खायला. आणि अर्धा किलो भाजी टाकलेली मी, तर बघा ही कितीशी झाली आहे भाजी. ही थोडीशी विरते भाजी. अशा पद्धतीने मऊ मऊ शिजवायचं आहे, खूप छान लागते खायला. जर तुम्हाला मऊ नको असेल तर तुम्ही 1 शिटी पण घेऊन तिला हे करू शकता. सो इथे आमचं जेवणाचं जे ताट आहे ते रेडी होत आहे आणि जेवणामध्ये आहे भात, भोपळ्याची भाजी आणि मस्तपैकी डाळ. तर खूप टेस्टी झालेली भाजी आणि आम्ही एन्जॉय केलं त्या भाजीला. तर जेवण झालेलं आहे आणि इथे आम्ही वायपरच्या मदतीने फ्लोर क्लीन करतो. तर फ्लोर ही क्लीन करून झालेला आहे आणि जेवायच्या अगोदर जे भाजी मी निवडत होती ते निवडून झालेलं आणि 2 ते 3 पाण्यामध्ये मी वॉश करून ह्याच्यामध्ये मी भिजत ठेवलेलं, ताकी माती वगैरे जर लीव्सला जे पाला आहे त्याला लागली असेल तर ती खाली बसून जाईल. आणि माझ्याकडे हे ड्रेनर आहे, चाळणी आहे प्लास्टिकची, जी मला हळदी कुंकूमध्ये भेटलेली. तर हे खूप उपयुक्त पडते भाजी वगैरे असं वॉश करून ठेवायला. तर दुपार जी आहे ती झाली आणि आता झाली आहे संध्याकाळ आणि रेसिपी काहीतरी नवीन मी घेऊन आलेली आहे तुम्हाला. हे आंबे होते जे मामाने दिलेले मला. तर 5 ते 6 आंबे होते, त्याला मी कापून घेतलेत व्यवस्थित आणि अशा प्रकारे ते जे गर आहे, पल्प आहे, ते चमचेच्या सहाय्याने हे असे काढून घ्यायचे आणि व्यवस्थित उकरून त्याला काढायचं आहे, जोपर्यंत त्याचं जे पल्प आहे, गर आहे, जे ते निघत नाही आतमधलं. आणि हा जो बाटा आहे, सीड जो आहे, त्याला अशा प्रकारे स्क्वॅश करायचा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की स्क्वॅश करायच्या अगोदर तुम्हाला आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, अदरवाईज जी ही रेसिपी आहे ती आणखीन टेस्टी बनेल, बाकी काही नाही. ओके. तर हे जे सीड्स आहेत, गुठल्या आहेत, ते मी एका तांब्यामध्ये पाणी घेतलंय आणि स्क्वॅश केल्यानंतर त्या तांब्यामध्ये मी टाकते. तर हे बघा, इथे जे पल्प निघालेलं ते मी एका मिक्सी जारमध्ये कलेक्ट केलेलं आहे आणि हे जे गरं आहेत ते मी ठेवले आहेत बाटा पाण्यामध्ये. त्याचं काय करायचं ते तुम्हाला नंतर सांगते. आता हे मी सध्या वाटून घेतलेलं आहे आणि वाटल्यानंतर हे बघा, याचं काय करायचं, ह्याला व्यवस्थित जे आहे ते कोळून घ्यायचंय पाण्यामध्ये छानपणे. आणि असं कोळायचं की त्याच्यात काही अर्क राहता कामा नये. तर व्यवस्थित असं त्याच्यामध्ये कोळून घ्यायचंय आणि सगळ्या बाटांबरोबर, सीड्स बरोबर
असंच करायचं आहे. आणि हे जे उरलेलं पाणी असतं ते आपल्याला काय करायचं ते मी सांगते. चला, तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक स्वच्छ टोप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपण वाटलंय ते काढून घ्यायचंय. ते काढल्यानंतर व्यवस्थित मिक्सी जे आहे ते धुवून घ्यायचंय. कशाने धुवून घ्यायचंय? जे पाणी आपल्याकडे होतं, जे आपण बाटाचं जे पाणी काढलेलं धुतलेलं त्याला, ते पाणी यूज करून, हे बघा मी यूज करते, ते पाणी यूज करून आपल्याला स्वच्छ मिक्सी जार आहे त्याचं जे लीड आहे ते व्यवस्थित त्याच पाण्याने धुवून घ्यायचे. कारण ऑब्व्हियसली आपल्याला पाणी तर हे लागणारच आहे. तर तेच पाणी स्वच्छपणे त्याच्यामध्ये टाकून एकही थेंब न राहता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे हे पाणी यूज केलं, ह्याला म्हणतात टॅलेंट. आता तुम्ही बोलाल की स्वतःच तारीफ करते, तर असं नाहीये. ऍक्च्युली हे आम्ही लहानपणी जेव्हा शिकरण बनवायचो तेव्हा माझ्या मम्माकडून मी शिकलेलं आहे, तर तेच मला आज कामाला येते. ओके, तर आपण जे आहोत ते पोर केलेलं आहे आणि हे दूध ठेवलेलं मी गरम करून की सकाळी मुलं शाळेला जातील, तर ते मी उतरवलंय गॅसवरून. आणि आता मँगोचं जे आहे ते मी ठेवलेलं आहे गॅसवरती. बारीक ठेवायचं याला, एकदम लो फ्लेमवरती. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचं आहे, ते आहे साखर. तुम्हाला जर गूळ ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता, गुळाचं पावडर ॲड करू शकता, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी 5 ते 6 चमचे साखर ॲड केलेलं आहे. आणि आता जे मी दाखवते ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला त्याचं फ्लेवर किंवा टेस्ट किंवा सुगंध आवडत असेल तरच तुम्ही मिक्स करा. ते आहे वेलची पावडर. तर मला जे आहे ते ह्याचं अरोमा जे आहे ते खूप 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 आवडतं म्हणून मी याच्यात टाकते. आणि माझी मुलं ही सहज खातात, काहीच म्हणजे आमच्या घरामध्ये ऑब्जेक्शन नाही आहे. इलायची आम्ही सहजच अशीच तोंडात टाकतो कधीतरी मसाल्याचा डब्बा काढल्यानंतर. आणि हे बघा, हे तुम्ही बघू शकता, ह्याला उकळी येते. तर ह्याला जी क्वांटिटी आपण घेतलेली ना त्या क्वांटिटीचं ॲटलिस्ट आपल्याला अर्ध नाही बोलू शकत, 40% करायचं. हे बघा, ह्याला उकळी आली आणि ह्याला चांगलं शिजून घ्यायचंय, जे ते थोडंसं घट्ट होईल. म्हणजे मल्टीपर्पज हे तुम्हाला यूज करता येईल. हे तुम्हाला ॲज अ जॅम म्हणूनही यूज करता येईल. तुम्ही ह्याचं मिल्कशेक बनवू शकता मुलांना. तर आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवतोय. आणि नंतर आली आहे मी संध्याकाळच्या नाश्त्याकडे. तर कांदा जो सकाळचा चॉप करून ठेवलेला, टमॅटो तर नाही राहिले, टमॅटो मला फ्रेशली चॉप करावे लागले बिकॉज ते यूज झाले. आणि कांदा राहिलेलं फ्रीजमध्ये तर ते मी यूज केलं. आणि इथे बघा ही गोड चटणी ही पूर्णपणे मी यूज केली आहे. आणि हिरवी जी चटणी आहे ती राहिली आहे कारण ती थोडीशीच आपण यूज करतो. आणि हे मी बनवते आहे भेळ घरामध्ये बिकॉज वी आर चाट लवर्स आणि आम्हाला नेहमी चाट जे आहे आम्ही घरी बनवून खातो. त्याच्यामुळे माझ्याकडे तिखट चटणी आणि गोड चटणी हे बनवलेली कायम असते. त्याच्यामध्ये थोडंसं मी लिंबू ॲड केलेला आहे. ह्याला छान प्रकारे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी कुरमुरा टाकलाय आणि त्याच्यामध्ये शेव टाकली आहे. आणि तर शेव जी आहे ती अशी टाकली आहे ज्याच्यामध्ये शेंगदाणे सगळं आहे. म्हणजे तुम्हाला वरतून तिखट डाळ शेंगदाणा टाकायची गरजच नाहीये. ही मैसूर शेव आहे, कर्नाटक साईडला जे आमच्याकडे भेटते. ही तुम्हाला डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होईल. तर वरतून जे आहे जर तुम्हाला आवडत असेल चिवडा तर तुम्ही टाकू शकता, आम्हाला गरज नाही, आम्ही असंच ह्याला खातो. आणि अजून एक थिंग, जर तुम्हाला चिलीज आवडतील मिरच्या तर तुम्ही त्याच्यामध्ये चॉप करून टाकू शकता. आणि कोथिंबीर जे आहे ते पण वरतून टाकू शकता. मी नाही टाकलंय कारण या लोकांना एवढी भूक लागलेली की
सबरच नव्हतं. तर हे अशा प्रकारे झटपट आणि इझी भेळ जे आहे तुम्ही संध्याकाळच्या टायमाला बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता. बाहेरचं खाणं अवॉइड करू शकता आणि घरामध्येच बनवून खाऊ शकता. आणि हे खरंच खूप छान झालेलं, खूप मस्त झालेलं. या तुम्ही पण एक बाईट घेऊन बघा. तर आपलं मँगो स्क्वॅश सॉरी इंग्रजी शब्द जरा बोलण्यामध्ये हार्ड असतात, थंड झालेला आहे. आणि अशा प्रकारे मी ह्याला ठेवते आहे आणि 15 ते 20 दिवस हे आरामशीर चालेल. तर ह्याला तुम्ही पराठ्यावरती, तेलचे पराठे आहेत त्याच्यावरती तुम्ही ॲज अ जॅम मुलांना लावून देऊ शकता. दूध जे आपण मुलांना असंच पियायला देतो, तर त्याच्यामध्ये थंड झाल्यावरती तुम्ही 4-5 चमचे टाकून दूधमध्ये मिल्कशेक सारखं तुम्ही मँगो फ्लेवर दूध असं बोलून त्यांना देऊ शकता. खूप छान लागतं. आणि माझे जे मुले आहेत ते वेडे आहेत. तर तुम्ही प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक फ्रूटचं असं करू शकता. तर मगाशी डाळीचं जे तुम्ही बघितलात, दुपारची भाजी उरलेली ती मी डाळीमध्ये मिक्स केली, थोडंसं पाणी टाकलं आणि शिजायला ठेवले. आणि इथे आली आहे मी भाजीकडे, जे की मी निवडून ठेवलेली तुम्ही बघितलात. त्याला आता मी बारीक असं कट करणार आहे. जेवढं तुम्ही बारीक कट केलात तेवढं भाजीचं जे टेक्स्चर आहे आणि खाण्यामध्ये ती छान लागते. मोठं कट केलं तर त्याचे जे तार आहे, डेटा आहेत ते आपल्या तोंडात येतात आणि मग घशामध्ये कधी कधी अडकायची संभावना असते. म्हणून ह्याला होईल तेवढं शक्य ते बारीक कट करून घ्या. आणि रात्रीच्या वेळेस शक्य ते पालेभाज्या खा. डायजेस्टिव्ह सिस्टम चांगला राहतो आणि हेल्थसाठी पण चांगलं. तर चला, तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, 4 ते 5 लसूण ठेचून घेते आहे आणि ही उरलेली चटणी आहे हिरवी मिरचीची. आणि इथे बघा डाळ उकळते. तर अशा प्रकारे डाळ जे आहे तुम्ही बनवलात तर मुलांना माहिती पण नाही पडणार आणि ते खातील. तर मी काहीच नाही घेतलंय इथे, कांदा नाही घेतलाय, मिरची नाही घेतलाय, फक्त लसूण ठेचून घेतलंय. आणि मिरची का नाही घेतलंय, कारण इथे जे मिरचीचं केलेलं पेस्टची चटणी आहे याच्यामध्ये फक्त कोथिंबीर आणि मिरची आहे, तर ती मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि संपवायचं आहे मला हे, त्याच्यामुळे मी असं काहीतरी आयडिया लावलाय. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी भाजी आहे ही चवळीची भाजी आहे, मी बोलायला विसरली तुम्हाला. तर ही टाकून घ्यायची आहे. आणि खरोखर ही भाजी एवढी छान लागते ना खायला की विचारू नका, खूप छान लागते. तुम्हाला जर असं वेगळं करायचं असेल तर तुम्ही लसूण आणि मिरची ठेच्यासारखं वाटून घेऊ शकता आणि याच्यामध्ये टाकू शकता. पण मला अशीच छान लागते, तर आम्ही अशीच खातो. इतर वेळेस मी त्याच्यामध्ये मिरची टाकते, पण माझ्याकडे मिरचीचं पेस्ट होतं म्हणून मी पेस्टमध्ये बनवलं. तर भाजी बनून रेडी आहे, जेवण सगळं तयार आहे. आणि इथे माझी मोठी मुलगी जी आहे ते पापड फ्राय करते, बिकॉज तिला पापड खाऊसं वाटलं. तर आता आम्ही वळतो आहे जेवणाकडे. तर चला ताट बनवूया आपलं जेवणाचं. तर इथे भात ठेवलेला आहे आणि भाजी ठेवलेली आहे आणि डाळ असणार आणि कुरड्या. तर तुम्ही मला बोलाल की तुम्ही भात जास्त खाता, तर येस, आम्ही भात जास्त खातो बिकॉज माझे मिस्टर कोकणातले आहे, तिथे भातच पिकतं. चपाती हा प्रकार खूप कमी असतो. आणि मी कर्नाटकची आहे, साऊथ इंडियन असल्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त भातच प्रेफर करतो. असं नाही आहे की चपाती खात नाही, आम्ही खातो चपाती, पण भात जे आहे, वी आर राईस लवर्स, तर भात आम्ही जास्त खातो. तर इथे आमचं जेवण झालेलं आहे आणि भांड्यांचा पसारा जो आहे तो मस्तपैकी झालेला आहे. आणि हे दुपारचे घासलेले भांडे आहेत. आणि चला, भांड्या घासून झालंय, किचन आवरून झालेलं आहे. हे सगळं आवरल्यानंतरचं क्लिप आहे. घासताना भांड्या मी क्लिप रेकॉर्ड नाही केलं. किचन जे आहे ते चकाचक आहे. शक्य ते मी हेच असतं माझं की किचन स्वच्छ करून आपण झोपणं, कारण घरच्यासाठी ते चांगलं असतं.
तर किचन क्लिनिंग वगैरे सगळी चकाचक झालेली आहे. जेवण झालं आहे, भांड्या घासून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत झोपायला. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा लागला? आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. आणि जे जॅमची रेसिपी मी दाखवली तुम्ही तेही नक्की घरामध्ये ट्राय करून बघा, मुलांना खूप आवडेल. ओके, तर चला मग, गुड नाईट, टेक केअर अँड ॲज युजली बी हॅपीली. बाय बाय.